नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर आज आम्ही नर्सिंग सोडून प्लंबिंगचं काम चालू केलं, कारण आमचं बाथरूमचं शॉवर खूप गळत होतं। तर शॉवर फिट करण्याच्या पहिले टाकीचा कॉक बंद करणं हे गरजेचं होतं। तर या माकडाला आम्ही पाठवलं वर, तर एवढ्या फुर्तीत गेलं वर जसं काही मागच्या जन्मात माकडच होतं। तर त्याच्यानंतर मग मी काढलं जुनं शॉवर आणि नवीन शॉवर फिट करण्यासाठी खटपट्या करत बसलो। तर पवन भाऊने दमदार असं ताकदीचं प्रदर्शन करून ओम चामुंडाय बिच्छे असा मंत्र फुकला आणि शॉवरचं नरडं पिरघळलं। तर शॉवरचं काम करून मग मी निघलो हॉस्पिटलला, कारण आज होती माझी लेझर ट्रीटमेंटची अपॉइंटमेंट। तर लेझर ट्रीटमेंटला जाण्याच्या पहिले आम्ही इथं चाय घेतला आणि चाय घेऊन मग आम्ही निघलो समोर। तर गाडीचा वेग कंट्रोलमध्ये आणून आम्ही निघलो हॉस्पिटलच्या रस्त्यानं, आणि आता वातावरण पण एक नंबर होतं। तर आम्ही वातावरणाचा आनंद घेत घेत शेवटी पोचलो हॉस्पिटलला। तर इथं गाडी वगैरे पार्क करून मग मी गेलो हॉस्पिटलच्या आत। तिथं जाऊन मग मी माझी फाईल तिथलच्या स्टाफला दिली, त्यांनी माझं नाव वगैरे लिहून घेतलं त्यांच्या रजिस्टरमध्ये आणि मला आत घेऊन गेले OTमध्ये। तर हे तुम्ही केसांची ग्रोथ बघू शकता ट्रीटमेंटच्या पहिले, आणि ही ग्रोथ आहे ट्रीटमेंटच्या नंतर, म्हणजे फरक तर खूप चांगला आहे। आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघलो घरासाठी। तर गाडी काढून आम्ही निघलो रस्त्यानं। त्याच्या पहिले मला फेसवॉश घ्यायचं होतं, तर आम्ही आलो मेडिकलवर। इथून आम्ही घेतलं सेटाफिलचं फेसवॉश। तर फेसवॉश घेऊन आम्ही आमचा मोर्चा वळवला घराकडे जाण्यासाठी। तर घरी जाता जाता आम्हाला इथं दिसली नाश्त्याची गाडी। तर आम्हाला भूक पण कडाक्याची लागली होती। तर टेस्ट बघण्यासाठी आम्ही पहिले एक सिंगल ब्रेडवडाच घेतला। तर टेस्ट तर एक नंबर वाटली आम्हाला इथलच्या नाश्त्याची। तर इथं आमच्या पोटाची भूक शांत करून आणि संडेसाठी नाश्ता पार्सल घेऊन आम्ही निघलो वापस रूमवर जाण्यासाठी। तर लेझर ट्रीटमेंट आपण अनवॉन्टेड हेअर ग्रोथ स्टॉप करण्यासाठी करतो। जसं आपल्या कोणत्या पार्ट्सवर आपल्याला जर का केस पाहिजे नसेल तर ते स्टॉप करण्यासाठी आपल्याला लेझर ट्रीटमेंट करावी लागते। तर माझ्या नाकाची सर्जरी झालेली आहे आणि त्याच्यावर केस येतात, त्याच्यामुळे मला लेझर ट्रीटमेंट करावं लागते। तर बाकी हे वातावरण तुम्ही बघा, एक नंबर होतं आजचं। तर मित्रांनो, आजचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तर मित्रांनो, ह्या वातावरणाचा आनंद घेत आणि निसर्गाचं सुंदर बघत बघत आम्ही आलो आमच्या रूमवर वापस। तर रूमवर येऊन सगळ्यात पहिलं काम मित्रांनो मी गाडी पार्क करण्याचं केलं। गाडी पार्क करून मग आम्ही गेलो वर आणि संदेश भाऊला त्यांचा नाश्ता दिला। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये।